चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त करतो शेवटी लक्षात आहे माझ्या प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे पंढरीचं महत्व किंवा या प्रापंचिक जीवाला पंढरीला जाण्याचं जाणून बुजून सांगतात. जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याच्या भेटी करता त्या मालकाच्या दर्शना करता आवर्जून जाण्यासाठी तुकोबाराय सांगतात. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने गेल्या 16 वर्षापासनं हा कार्यक्रम चालू आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे 1-2 वर्ष थोडासा बंद असेल, पण गेल्या 16 वर्षापासून चालत असलेली ही परंपरा गेल्या वर्षी या हा होते कीर्तन तेच म्हणतोय. लॉकडाऊन मध्ये अडचणी आल्या तांत्रिक. गेल्या वर्षी या कीर्तनाला मी होतो. याही वर्षी मला कीर्तन करण्याचा योग येतोय. आदरणीय परमश्रद्धेय बालासाहेब मामा यांच्या वतीनं हा कार्यक्रम असतो. मोठ्या आवडीनं तो करतात. चातुर्मासाचा कार्यक्रम आहे. वर्षभर महिला मंडळी हरिपाठ भजन त्या करतात. चांगली गोष्ट. मी एके दिवशी बोलून गेलो, बायकांनी भजन केलं पाहिजे, पण बायकात केलं पाहिजे. मला असं वाटतंय उभ्यानं हरिपाठ म्हणावं बायकांनी, पण बायकातच म्हणावं. पावल्या खेळावं, माणसात नाही खेळायचं तुम्ही. कारण हे छत्रपतींना आवडत नव्हतं. विठाला विठाला विठाला. बाईचा पदन्यास म्हणजे नाच नाही बरं बापू. मला वाटतं रयतेच्या राजांना मान्य नव्हता. एका बाईनं सांगितलं, महाराज आम्ही भजन करू नये का? करायचं, तुम्ही तुमच्यात करायचं. विटेवरच्या मालकाला फार आवडतंय. आता एखादी म्हणील मी जनाबाई होईल तर जनाबाईचा अधिकार तुला कसा येईल? कसा येईल तुला? कारण जनाबाईच्या हातानं जगाचा बाप जेवत होता. कुठल्याही गोष्टी कुठं लावल्या नाही पाहिजे. आपण त्या योग्यतेचे नाहीत. ज्ञानोबाराय तुकोबारायची बरोबरी आपल्याला कशी करता येईल? त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीचा कण सुद्धा आम्ही नाहीत. काय पात्रता आहे आमची? उलट त्यांच्या नावावर आम्ही 2 टायमाच्या भाकरी खातो. हे इतकं मोठे पण आम्ही जपायला पाहिजे. आमची काय पात्रता आहे त्यांच्याकडे? विठाला ह्या लक्ष्म्या पुढे सारखा इथं काही बॉम्ब पडत नाही. फार शिस्तीत बसलात तुम्ही. वा वा वा, मान्यता देईल. या सरका पुढे पुढे सरका. ही कशाला जागा ठेवली खळभर? पाठीमागे वरचीवर चवळे टाकायलीत माणसं. सरका पुढे पुढे सरका सरका. काय काय कसं होतंय तुम्हाला? सरका पुढे पुढे बसा. त्या साऊंडला खेटून बसा समोर समोर. एरी मुंग्या शिस्तीतच असते. तुम्ही अजून बी रांग बघा ना. मुंग्याची रांग कधी पितळे गुरुजी चुकत नाही. मुंगळे कोणीकडे थुत्र करतात ना. विठाला विठाला भजन असतंय. मामांनी सांगितलं, भाऊकाकांनी सांगितलं, त्याची परी सांगत आहे. त्यानिमित्त आजचं कीर्तन आहे. चातुर्मासात विशेष करून विटेवरच्या मालकाचं भजन फार नाविन्यपूर्ण असतं. गेल्या वर्षी सुद्धा ग्रहण काल आल्यामुळे 1-2 दिवस मागे पुढे कार्यक्रम झालता. यावर्षी माझी तारीख नसल्यामुळे पुढे ढकलला 2 दिवस.
मोठ्या आदराने करतात. काल परवा सुद्धा काल्याचं कीर्तन झालं, वार्षिक सप्ताह. तिथेही प्रसादाचं कीर्तन करण्याचा योग आला. सात्विक गाव, ज्या गावावर आदिशक्ती भवानी मातेची कृपा आहे, जिच्या अधिष्ठानानं या गावाला रेणापूर नाव आहे, अशा जगदंबेला वंदन करतो. ग्रामदैवत मारुतीरायांना वंदन करतो. भगवान शिवजींना वंदन करतो. या परिसरातला यती योगी जपी तपी संन्यासी महानुभाव साधक वारकरी निष्ठावंत सर्वांना प्रणाम करतो. उपस्थित सर्व श्रोत्यांना मनपूर्वक नाक घासून प्रणाम करतो. उभ्या असलेल्या वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि अभंगावर येतोय. विठाला विठाला पुनश्च विद्येचं मंदिर आहे. या परमपावन विद्येच्या मंदिराला सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. एखाद्याच्या लक्षात असावं, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, गोरोबा काका, निवृत्ती दादा, मुक्ताबाई, जनाबाई, सखुबाई, मीराबाई, ह्या संतांच्या मंदिराला जितकं महत्त्व आहे का विक्रांत पाटील, पंढरपुरातल्या मालकाच्या आणि काशीतल्या मालकाच्या मंदिराला जितकं अनन्यसाधारण महत्त्व आहे का, तितकं अनन्यसाधारण महत्त्व विद्येच्या मंदिराला सुद्धा आहे. मला असं वाटतं या मंदिराकडं जर एखाद्याचं लक्ष असेल तुमच्यासारख्याचं पाटील, तर हजारो सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. कारण या मंदिरामध्ये या पवित्र भारत देशाचे हिरे घडतात. हो, गावकऱ्यांचं अण्णा लक्ष पाहिजे इथे. हो भाऊ काका लक्ष पाहिजे, सुतू पाटील लक्ष पाहिजे, शाळेवर लक्ष असावा. गोडसा परिसर आहे, सुंदरसा परिसर आहे. किती माणसं बसले बघा बरं, किती माणसं बसले, किती नाविन्य. आता ही झाडं मोठी झाल्याच्या नंतर हे वडाचं झाड, लिंबाची झाडं, उन्हाळ्यात इतकं प्रसन्न वाटणार. इथे एखादा कार्यक्रम दुपारचा जर असेल तर हे मंडप म्हणजे एकदम बेगडी असते. हे मंडप म्हणजे एखादा माणूस कसा चोंभाळ्या गप्पा हाणतो तसे हे गाळून ऊन देते. म्हणजे ऊन तर लागत नाही, घाम निघल्याशिवाय राहत नाही. हे आधुनिक पद्धतीचे मंडप आहेत ना, जुने वेगळे मंडप होते. हा तुमचाही दोष नाही, लोकांना पटतंय ना म्हणून लोकांनी निर्माण केलं. तर हे ज्या वेळेला झाडं मोठी होतील का, त्यावेळेला एक एक झाड संतांच्या अधिकाराचं आहे. आपल्या लेकरांना सावली, छाया, अशा कार्यक्रमात छाया मिळेल. इतका सुंदर वाटला परिसर. अजून एखाद्या वेळेस इथं जर दखल भाग झाला तर काय होतं, एखाद्यानं 2-4 ट्रॅक्टर जर कच टाकली तर स्वतंत्र सप्ताह केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होईल. स्वतंत्र सप्ताह. इथं थोडाही चिखल नाही झाला पाहिजे, इतकं लक्ष शाळेवर ठेवा. ही गावकऱ्यांना मनपूर्वक तुम्हाला विनंती करतो. आणि नुसती विनंती करत नाही, तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करतो की शाळेकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. की जितकं देवाच्या आणि संताच्या मंदिराला किंमत आहे तितकी शाळेच्या विद्येच्या मंदिराला किंमत आहे. विठाला रात्री आता गेट असेल, उघडा असेल, काही असेल, थोडेसे वेगळं काम करणारी काही तरुण असतात. तुमच्या गावाला शिस्त आहे, पण तरी इथं येऊन चुकीचं काम रात्री बेरात्री वरांड्यात करत जाऊ नका. विद्येच्या मंदिरात जो काम चुकीचं करतो, वात्सल्या भय व्याप्तीम ब्रह्मकन्यास्तते वच अनिष्टो कृतुजायम व्याभिचारो कृतुपापहा नैवम गिरगावकर लिखितम. याचा अर्थ सांगतो, विद्येच्या मंदिरात चुकीचं काम करणाऱ्याला माईशी संसार केले इतकं पाप लागतंय. विठाला विठाला. चला त्याही मंदिराला प्रणाम करतो. कारण या मंदिरात मी शिकलो म्हणूनच तुमच्या पुढं गाथ्यातले, ज्ञानेश्वरीतले, भागवतातले पुरावे सांगतो. नाही तर मला काय सांगता आलं असतं. पंचाळ बाबा. विठाला विठाला. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकाचा आहे. आणि मालक सांगतात, भाऊ काका पंढरपूरला जा, पंढरी सिजारे आल्यानो संसारा. या प्रापंचिक जीवाला बऱ्यापैकी व्यथा असतात.
प्रत्येकाच्या ज्या त्या वयात कामं आलेली आहेत. अपेक्षेचा डोंगर फार मोठा समोर आहे. त्या अपेक्षेच्या डोंगराची पूर्तता करत असताना नाना प्रकारच्या दुःखाचे चटके संसारात प्रत्येकाला लागतात. असं समजायचं नाही कीर्तनकार आहे, लोक त्याच्या पुढे बसतेत म्हणून तो सुखी आहे, डोक्यातलं काढून टाका. ज्याच्या गाडीला लाल दिवा आहे, 2-4 पोलिसाच्या गाड्या माग पुढे आहेत, तो सुखी असेल. काय नाही, प्रचाराच्या टायमाला त्याची पॅन्ट ढिली होती, तोही सुखी नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजाही दुखी आहे आणि ज्याच्यामुळे ते खुर्चीवर बसते, ज्यांची कृपा आहे ती प्रजा सुद्धा दुखी आहे. प्रत्येक जण प्रत्येकाच्या व्यापात दुखी आहे. मग या दुःखरूप संसारात फलकट तो संसार, येथे सार भगवंत, इथे सार फक्त देवे. या दुःखरूप संसारात आपण पडल्याच्या नंतर सुखाचा आनंद घ्यायचा असेल, सुखाचा श्वास घ्यायचा असेल तर ते केंद्र हे पंढरपूर. सुखाला गिजारी बाबा सरकन सरका बसलं पाहिजे कीर्तनकाराच्या जवळ. फुकून दिल्यावर तर लांब बसते माणूस, शेक लागतो म्हणून. विठाला विठाला विठाला. एकदा पंढरपूरला जाय म्हणले मालक, मग तो अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरायचे. या जन्मातलं नाही, गतो जन्मायति पापानां दुःखा दारिद्र्यानि त्रस्तयो यज्जायते क्षालनार्थायां पंढरीशां दर्शनयो. हे पुढचं मी लावलंय. मग किती जन्माचे पाप संपतात फक्त त्याचं दर्शन. परवाला एक व्यक्ती भेटला पाहुणा, हे मी येरी म्हणत असतो, जगात जातच नाहीत की त्या जातीत हरामखोर माणसं नाहीत. काका प्रत्येक जातीत भडवे लोक आहेत, प्रत्येक जातीत पानछट माणसं आहेत, प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत, प्रत्येक जातीत व्याभिचारी माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. तर ते उग स्वभाव पडला, आमचा पाहुणा भेटला म्हणतो माणूस एखाद्या वेळेस, कशाला दुसऱ्याची वाभाडे काढायचे आपण. ते म्हणे माझी 10 वेळेस काशी झाली. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. भगवान शिवजीचं दर्शन घेतलंच तो, आनंदाची गोष्ट आहे. खूप छान आहे, खूप छान आहे, खूप छान आहे. माझे 4 धाम 20 वेळेस झाले म्हणे. म्हणलं इतक्या वेळेस केले कस काय? काय नाही म्हणे, स्वयंपाकाला जात होतो ते काय तिकीट घेत नव्हतं. झाले नाना प्रकारचे, कोणी काही सांगितलं, कोणी काही सांगितलं, कोणी म्हणे मी गॅसच्या टाक्या उचलायला जात होतो, भांडे कुंडे धुवायला जात होतो, काय काय नाना प्रकारचे. एक जण म्हणला त्या एजंटला मी 25 जोड्या करून दिल्या म्हणून त्यानं आमच्या जोडीला फुकट नेलं. कशात बी एजंटगिरी असते बरं पाटील, कशात बी कशात बी. आता काही काही सप्तेच गुत्ते द्याले. माझ्यासारखा एखादा महाळ्या उठतो आणि ते त्या गावाला आपलंस करतून त्या गावाला म्हणतो इतके इतके मला द्या, मग महाराज मीच आणतो.
काही आणतो, त्याच्या मनात आल्यावर पुढच्याला बरं वाटल्यावर त्यानं लोकनाट्य आणून म्हणजे बरं एखादीची भाडव्यानं. माणसं बी इतके पांचट झाले गुरुजी. मला असं कळतंय ब्रह्मांडाच्या मालकाने अण्णा तुम्हाला बुद्धी दिली, तुमच्या बुद्धीनं काही गोष्टी करत जावा. एखाद्या धर्माला नाव ठेवणं आपली पात्रता नाही आणि वारकरी संप्रदाय ठूत सुद्धा नाही. पण एखाद्या धर्माच्या माणसाच्या हातात कारभार जर तुमच्या धर्माच्या माणसानं दिला तर मग त्याला अनुकरण कोण्या धर्माचं आहे? त्याच्या. मग ते त्या सगळ्याच गोष्टी तुमच्या धर्मासारख्या करील ह्या कशा काय अपेक्षा करता? चुकीच्या गोष्टी आहेत ना. ते तुम्हाला वाटेल असं करणारच नाही ना. म्हणून कारभार ज्याचा त्यानं करावा. हो, थोडासा चुकेल, माफ करेल पंढरपुरातला मालक, पण चुकता चुकता येत असते. हो, बऱ्याच गोष्टी अशा, ते काय शेतातलं खळं थोडंच गुत द्याला, पाडणीपासून तर भूस घरी काट्या कुपाट्या वळहीला लावण्यापासून द्याला, परमार्थात असं गुत देशील तर कायमची कुपाटी तुझ्या घराला लागल. विठाला 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 असती अडचण. सध्या सप्ताहामध्ये येण्याची फार परवड करायलेत लोक. इना आणि सप्त्याला उत्रेश्वर बापू अखंड हरिनाम सप्ताह येण्यामुळेच देता येतो. कीर्तनात भजन आहे, चिंतन असेल, रामकृष्ण हरी असेल, भागवत असेल, प्रवचन असेल, हरिपाठ असेल, विष्णू सहस्रनाम असेल, ज्ञानेश्वरी पारायण, तुकोबरायचा गाथा भजन असेल. इतक्याच्या व्यतिरिक्त जो रिकामा टाळे का त्याच्यात वेळ आहे, त्याच्यात भजन कोण करतं माहिती आहे का? विना. म्हणून सप्ताहाला अखंड हरिनाम सप्ताह नाव देता येते. इना घेणाऱ्यानं नाही रामकृष्ण हरी म्हणलं तरी त्या विण्यात इतकी ताकद आहे, त्या इण्यावर कृपा नारदांची आहे. म्हणून त्या इण्याच्या तारा वाजल्याबरोबर सरस्वतीची कृपा आहे, त्याच्यावर ब्रह्मकन्येची कृपा आहे, देवर्षी नारदाची कृपा आहे, त्याच्यातून ध्वनीच रामकृष्ण हरीचा निघतोय. आणि तो इना काही काय गावात गुता देते, पहारेकरी गुत्ते. ठीक आहे, अडचण येते, मी मान्य करतो. पण कधी कधी गावातल्या वयस्कर माणसांनी इकडं तिकडं गप्पा हाणण्यापेक्षा, दुसऱ्याचे धुण्यापेक्षा 7 दिवसात जर 1 तास इना घेतला, 1 तास, तर काय हरकत आहे? घरचा 9.5 किलोचा इना घेतल्याशिवाय तर सून भाकर देत ना त्याला. मग हा इना घ्यायला काय पॅरालिस होतो त्याला? घ्यायला पाहिजे. माझं मत आहे की बऱ्याच गोष्टी संप्रदायाच्या आपण कराव्या, आपल्याला पुण्य मिळत असतं. मालक सांगतात जन्मोजन्मीचं दुःख निघून जाते त्या पंढरपूरला एकदा गेल्याच्या नंतर. माझं असं मत आहे की ज्ञानोबा सारखा ज्ञानी नाही, ज्ञानाचा सागर आहे. काय ज्ञानोबारायचं ज्ञान असेल सज्जनांनो, काय व्याप्ती आहे. ज्ञानोबारायला भाषा 56 येत होत्या. 56 भाषेचा केला काय ताकद. आपण रात्री एक तुम्ही मोबाईलवर थोडस चालता प्रवासात ऐकलं, विज्ञानानं किती विद्वत्तेचं शिखर गाठल्यावर भिंत चलन. विक्रांत पाटील चलू शकते भिंत? नाही चलू शकत. पितळे गुरुजी किती महाराज एकत्रित आल्यावर हाल्या रामकृष्ण हरी म्हणील. ग्रामजोशी वेद सोडून द्या, वेद माणसाला म्हणता येत नाही, वेदासाठी 4 स्वर लागतात. हो, 4 स्वर लागतात, त्याला वेदाच्या रुचा म्हणता येत असतात. इतकं सोपं आहे का? हो. अहो, कोर्टात सुनावणी द्यायची असेल तर त्याला स्वर लागतोय. ते असं चला रावसाहेब तर म्हणताच येत नाही, त्याला फाईन लावते जेच. लावताच येत नाही, म्हणताच येत नाही तसं. हो, अण्णासाहेब, तात्यासाहेब, काकासाहेब असं म्हणता येत नाही त्याला. हो, एकेरी बोलावं लागते आणि ते सुद्धा स्वरात म्हणावं लागतंय. स्वरात म्हणावं लागतंय. दुसरं एक काम सांगतो, सतू पाटील रटा देताना गपचिक बसा धकत असते. तुम्ही त्याच्यापेक्षा खोडील होती लहानपणी. बसा
विठाला विठाला. बालासाहेब मामान दोघायला कामं लावली होती लेकर बसवायची. पण काय होतंय, माया नसताना दटी जा. माई देखता पोराला दटीलं की आता आपल्याकडे देव इतके असून बी पिराला बोकडे कापायलेत ना पोरं वासाठी. आणि मग त्याच्यामुळे त्या पोराला दटील्या ती माय लगेच म्हणती हो मेला वांझ हे काय ग असं होतं ते. आणि कीर्तनात बसल्यावर एखाद्या भांगिऱ्या बाईचा कशाला शाप घ्यायचा. विठाला विठाला. काय सांगत होतो, ज्ञानोबा आहे, ज्ञानाचे सागर आहेत. काय व्याप्ती ज्ञानोबारायची, काय टोक असेल ते ज्ञानोबारायचं. कल्पना करा, ज्या व्यक्तीच्या भेटी करता वाघावर बसून एका व्यक्तीने यावं. चांगदेव स्वतः भेटी करता येतात ज्ञानोबारायच्या. विवेक सांगतोय, विवेक सांगतोय. ज्ञानोबारायचं टोक किती मोठं आहे बुद्धीचं. भाषा तर 56 येतच होत्या, येत होत्या. रेड्याच्या मुखारविंदातून वेद बोलवायची ताकद. महिषी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. साधी ताकद आहे का. कर्मकांडातले शब्द इतके सोपे थोडेच. कर्मकांड करत असताना काही गोष्टी चुकल्या की यजमानाला पाप नाही बरं. हो, आम्हाला पाप असतं त्याचं. हो, रेड्याची जीभ तपासून पाहणं, त्याचा मेंदू तपासून पहा. मठ्ठ मेंदू असतो रेड्याचा. ट्रकवाल्याकडे टांबी असती ती कोपऱ्यात ठेवलेली अण्णा, ती माणसं हाणायला नसती. हे निबर्ड घालगट मसडा पुढं आल्यावर ते असं टप्पू हाणीत असते. सरकशीत वापरीत नाहीत हाल्याला. हा नाही तो हत्ती स्टूलवर उभा राहतो. येती कुंजरा रोषाद्वेषाचे निबळे अंग आगा काये वरुताभास ठेले. ते जीवित्वाचे नि केले तैसे नाचे. जाबाली सांगतात. रट्टे हाणले ना हत्तीला तर 4 पावलं स्टूलवर घेऊन उभं राहतोय. बघा सर्कस मध्ये मी काय आज जाऊन नाही पाहिलं, पण चित्र लावेल असते ना बाहेर ते बघायची. सर्कस पाहणं काही वाईट नाही. हत्ती सुद्धा स्टूल उभं राहील, पण हलगट एक पण पाऊल स्टूलवर ठेवणार नाही. हाल्याच फार काही झालं तर पाणी व्हायला ठेवत होते. पाणी वाहलकावून होती, पखाल गार असती आणि त्याला गार आवडत आहे. हाल्याची आवत होते ना तुमच्या लहानपणी. पण हाल्याचं आवत उन्हाळ्यात 10 वाजूस तरच चलत होतं. 10:30च्या नंतर हलगट कासरा तोडून झाडाखाली आवत नेत होतं. मग फारुळे ते जानुळे मोरडे काय, पाच हारपली काय जिनच्या पॅन्टवाल्यान काय हसू नका, तुम्हाला कळत नाहीत हाल्याची आवत. बऱ्या माझंही वय नाही, पण मला माहित आहे ना, बऱ्याच लोकांना एक बैल आणि एक हाल्या होता. अशी खूप लोकांकडे परिस्थिती बिकट होती ना. पण इतके ते ऊन तापलं, पाठ तापली की ते आवत ओढीत नाही. आणि ताकद इतकी त्याच्यात, ते पार लगे वखर मोडून झाडाखाली नेणार. पण त्याच्या मुखारविंदातून वेद वदवा, वेद वेद. आज आळ्याला रेड्याची समाधी म्हणत नाहीत, माऊलीची समाधी म्हणते, रेडेश्वर भगवान. मग मला सांगा, रेड्याला भगवान म्हणायची ताकद कोणात होती? ज्ञानोबारायत. आणि त्या ज्ञानोबारायची आवड होती कुठं गुढीनीन. माझे मनेची आवडी, माझे जीवी जीवी आवडी, माझी जीवी आवडी, माझी जीवी आवडी. पांडुरंगी
करील ते काय करील ते काय करता येत नव्हतं ज्ञानोबारायला, तरी पण आवड माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुडी. ज्ञानी यांची राजे ज्ञानोबाराय. ज्ञानी अंतराजा गुरु महाराज ज्ञानी अंतराजा गुरु महाराज तरी पण त्यांनी म्हणावा की मला आवड पंढरपुरातलीच आहे. एक पुन्हा एक आवड सांगतो. ज्ञानोबारायांनी कमी देव पाहिले असतील का? तरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आदरणीय मराठवाड्याला लाभलेले शास्त्री प्रल्हाद शास्त्री दैठणकरांचं चिंतन ऐकलं. देवाचं वर्णन मुखापासून करावा. मर्मज्ञ लाभलेलं रत्न. त्यांच्या अशा काही श्लोक ते पुरावे ऐकले ना तर विद्वानाच्या हृदयाला पाझर फुटतो. हे अधिकारी लोक आहेत, मोठी लोक आहेत. पण तुम्हाला एक सांगू का, चांगलं पचण्यासाठी ताकद लागती. हो हो, काही काही वडापाव पचिते पण गावरान तुपन पोळी पचत नाही. काय लटके तरुचे लटके ही साच कोणाही न पचे. लटक म्हणजे खोट आणि साच म्हणजे खरं. हे पटत नसतं काही काही लोकांना. भांगारा आवडत. एका प्लेट मध्ये 100 ग्रॅम काजू आहेत आणि एका 4 पायले एवढ्या टोपल्यात मुरमुरे ठुले. कोणतं खावा? हा, एक जण म्हणला हे 2 छटाकत आहेत, टोपलं भर मुरमुरे, फार ढेरी फुगन. कशाला खातो इतकं टोपलं भर, गाव खराचा खराबा करतो सुंबळ्या. ते 100 ग्रॅम खाय ना, तुला 14 भाकरीची ताकद येते. असं ना काहीला लय कडब्याची आवड नाही. नाही ते लयच खास आहे. हो, तो बोकांड मोडून जाईन सुंबळ्या. कशाला घेतो ते खांद्यावर? विठाला ज्ञानोबारायांनी सुद्धा
पंढरपुरातल्या मालकाचं तिकडं जाण्यासाठी सांगावं. मला आवड आहे, त्या मुखाची सुद्धा आवड आहे. सुख झाले हो साजनी, बुद्धीला म्हटले हे साजनी, मला ते पाहिल्यावर सुख होतं. इतकं पंढरपूर मोठं. एकदा उत्तर भारतात ज्ञानोबाराय गेले. खर तर मला वाटतंय नामदेवरायाला पंढरपूर सोडून जायची इच्छा नव्हती. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर आमच्या गिरगावात कीर्तन केलं. फार कीर्तन झाले त्यांचे. साधी माणसं. देवानं सांगितलं, नामदेवा ज्ञानोबाराय म्हणते तर जा ना यात्रेला. रडू लागले नामदेवराय. देवा माझा काय बोध झाला कर तुला? मी काय मागतो तुला? माझा काय त्रास आहे देवा, तुम्हाला काढून देतोस? मला का दूर पाठवायलास? मला राहू दे ना इथंच. चरण न सोडी सर्व आन तुझी पंढरीनाथा. देवा तुझी शपथ आहे, जगाच्या बापाची शपथ घातली, नाही सोडणार पंढरपूर. पण विटेवरच्या मालकानं सांगितलं ज्ञानोबाराय चला म्हणते तर जा. तरी आमले मामा जाईन गेले नामदेवराय. लक्ष्मी पूजन होतं, नवीन लग्न झालं एका पोरीचं. आणि दिवाळीला, आता पहिल्या दिवाळीला नाही, आता बऱ्यापैकी पोरी भाऊबीजीला चालल्यात. दिवाळीला कुठं चालल्यात? तर घरातले सगळे म्हणले नवीन सोने, पहिली सोने दिवाळीला धाडायची नाही धाडायची म्हणले आम्हाला. आता तिची इच्छा मरून गेली बिचारीची. नाही तर दिवाळीच्या सणा लेकी आसावती आशा असते हो, आशा असते. कलेक्टरची जरी बायको असेल ना, 5 पत्राचं माहेर जरी असेल, अन्न तिला दिपोळीला वाटतंय, बघा वाटतंय. पुराणातल्या कितीतरी पुरावे सांगेल. एक जुन्या काळातला कवी होऊन गेला. जुन्या काळातला त्या कवीनं परसात गौऱ्या लावता लावता ती पोरगी माहेराच्या सुखाच्या किती गप्पा करती. घाल वाऱ्या पिंगा माझ्या परसात रे, घाल वाऱ्या पिंगा माझ्या परसात रे. आणि जाता जाता माझ्या आई बाबाच्या कानात सांग तुमची पोरगी खुशाली गौऱ्या लावता लावता. आवडतं बाईला माहेर, आवडतंय. तिची तळमळ होती. मालकाला सांगितलं, मालक जाऊ द्या ना 5 दिवस, जाऊ द्या हो, जाऊ द्या. मी मध्यंतरी कधी म्हणणार नाही म्हणे, नाही जाऊ द्यायचं. आणि धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी द्वादशीला एक गाडी आली आणि त्या गाडीतून एक व्यक्ती उतरला. ती व्यक्ती उतरल्याबरोबर घरचे लोक तर किती बेजार झाले, सोडून द्या. गावातले प्रतिष्ठित त्याच्याकडे जात नव्हते, ते पण तिकडे गेले. आणि सगळे लोक आल्यावर काय 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 ते फलाने आले. पोरीला सांगितलं, बाई अंगावर साडी साधी आहे ना, असू ती आंघोळ राहिली ना, माहेरात गेल्यावर कर पण बस बर गाडीत. तर ती म्हणली तुम्ही पाठवायचे नाही म्हणले ना. नव्हतं पाठवायचं, पण DIG आलेत. आणि DIG तिचा मामा होता. कोण होता? तिचा मामा. पाठवायचं नव्हतं, पण कोणामुळं पाठविलं? DIG मुळं. ज्ञानोबाराय किती DIGचे बाप असतात. देवानं सांगितलं, नामा तुला मी नसतं धाडं आणि तूही जाऊ नकोस, पण ज्ञानोबाराय सोबत आहेत ना रे, जाय ना. आणि मग ज्ञानोबारायच्या सोबत नामदेवराय गेले. ज्ञान आणि नाम, नाम म्हणजे भक्ती, ज्ञान आणि भक्ती एकत्रित असा.
दोन्ही पासून फुटाफूट झाली ना साफल्य होत नाही बघा. तुम्हाला सांगतो भक्तिविरहित ज्याच्याकडे ज्ञान आहे का ते खताच्या ढिगल्यावरल्या काशी फळावानी फुगत. मला इतके श्लोक पाठ, मला इतके अभंग पाठ, मला असा स्वर येतोय, मला असे बोल येतेत, मला असं कीर्तन सांगता येते. ते खताच्या ढिगल्यावरलं काशी फळ बम फुगलेलं. भक्ती नसली की आणि ज्ञान नसल्या नुसती भक्ती असली की तेही लोक त्याला मान्य करीत नाही. भक्ती प्रेमावी भक्ती प्रेमावी हो भक्ती प्रेमा अभिमान नित्य नवा अभिमान नित्य नवा अभिमान नित्य नवा अभिमान नित्य नवा प्रेम सुख दे भक्ती आणि ज्ञान दोन्ही एकत्रित असलं की गोडवा वेगळा असतो. एखादा माणूस बोलत असताना जर शेतीचं वर्णन करीत असेल तर त्याच्याकडे शेती असावं बरं. ते कधी मधी शेतात गेलेला असा. गुंठाभर शेती नाही म्हणला इतके गहू झाले, पत्राव पेरले होते का तो. म्हणजे बोलायला गोड भक्ती आहे पण ज्ञान नाही ना. हा दोन्ही लागतंय. तसं कोणी मानित नसतं. कसं मानता येईल कोणाला तसं. दोन्ही एकत्रितपणा पाहिजे. ज्ञान आणि भक्ती. ज्ञानोबा आहे आणि नामदेवराय यात्रेला गेले. पंढरपूरचं महत्व सांगते का. पंढरपूरला त्या प्रांतात तहान लागली, कंठ सुकून आला, इच्छा केली गुरुवर्य ज्ञानदेवा तहान लागली. चला म्हणले त्या विहिरीवर. त्या विहिरीवर गेले तर पाणी लय खोल होतं आणि पवरा नव्हता, लवट नव्हता, काढायला बकेट नव्हतं ना. बकेटाला सर्वात अगोदरचं नाव आहे आपोहरा. आपो म्हणजे तहान बरं, हरा म्हणजे नाश करणे. तहान भागवायच्या पात्राला आपोहरा, मग पोहरा आणि पोहरायचं मग बकीट. ते नाम काला येतच नाही ना. आपल्याला वाईट नाही म्हणायचं, बदलत असतो काळ. तो बदलला का तिथे लवट नाही. एक जणाला विचारलं का हो तुमची विहीर रस्त्यावर बकेट काउंट होत नाहीत. म्हणले आमचे शेजारी इतके भडवे आहेत, ते पाणी पिते तर बकेट विहिरीत टाकून देते. हो माग गाळ काढा तर 15 बकेट गवसले म्हणे विहिरीत. काय भडवे बघा शेजारी, किती हरामखोर हाय का नाही. यायचे पाय बांधून पुरात टाकाव. किती नालायक, किती पाप हे मला सांगा. बकेटन दोर जर विहिरीत टाकीत असेल तर काय या देवाला पण कळणार नाही या भडव्याला कोण्या नरकात टाकाव. याच्यासाठी स्वतंत्र नरक करावं लागेल. इतकी नालायक माणसं असतात काय. तिथं काही लवट नाही काय नाही. निर्जळ वनातली जंगलातली हिर होती. पण ज्ञानोबा आहे आणिमा घनिमा कामा विशित्वा वशित्वा सिद्धी लोळत होत्या पायावर. हो सिद्धी पायावर लोळत होत्या आणि एका सिद्धीच्या बळावर पाणी सनसन सनसन. त्या सिद्धीचं नाव आहे महिमा नावाची सिद्धी. पाणीच वरी आलं. प्या म्हणले पाणी, पिलं पाणी. पुढे गेल्याच्या नंतर एक राज्य, एक छोटासा प्रांत होता. त्या प्रांतामध्ये यवन समाजाचा राजा होता. तसा राजा वाईट नाही. यवन म्हणजे मुस्लिम.
राजा होता, पण त्या राजाचा प्रधान होता चारुकीर्ती नावाचा प्रधान. त्यानं ठायो चारुकीर्ती नावाचा प्रधान होता, प्रधान. आणि शक्यतो चांगली माणसं, मोठी माणसं चांगल्यांना जवळ ठेवायची. अकबराकडे बिरबल नवरत्नापैकी एक भारतस्थ रत्न होते. बिरबल ब्राह्मण होते. हो, एका शाखेचे होते ते कोडशे. अश्विलायन, माध्यंजन, कान्नव असे एका शाखेचे होते. विद्वान माणूस. हा चारुकीर्ती नावाचा प्रधान ज्ञानोबाराय आणि नामदेवरायांना बघितल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, सरकार हे बड़े भक्त लोक आहे बोले, बड़े लोग आहे बोले, अपना एक प्रांत है बोले, परिसर है, ये पुनीत हो गया. हिंदी आली ना मला. आणि काय इधरशी चुकली तर काय ताण घ्यायचा त्याला. हो, एवढं काय त्याच्यात, काय नुकसान थोडंच झालं, समजून घ्यायचं तुम्ही. पण ते हिंदीत बोलत होते म्हणून मीच कायलो. नाही तर मला एक कळतंय, जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदी करू नये. दुधाचा नाश होत असतोय. जिला गौऱ्या नीट लावता येत नाहीत का तिनं धिरड्याच्या नादी लागू नये. कसे करता येतील तिला धिरडे? तुला गौऱ्यात लावता येणं तर धिरडे कसे करशील? मला ही येते ना, कशाला आगाव. पण ते बोलत होते म्हणून प्रांत होता त्या. आणि आपल्याकडे हिंदी भाषेत फार अभंग येतो आहेत ना, आपल्याकडे बऱ्यापैकी अभंग येतो. शक्यतो आपल्या संतांनी सगळ्याच भाषेचा उल्लेख केलाय. हो, ज्ञानेश्वरीमध्ये आमकी भाषा नाही असं अक्षरच नाही. तुकोबारायच्या गाथ्यात आमक्या भाषेचे लोक आमक म्हणतात असा शब्द नाही, असं गाथात नाही. काय ताकद नाथबाबांकडे, काय काय ताकद. भारुडात काय वर्णन, भिकारणीचं वर्णन करा. बये तुला गुरगुंडा बाईल ग, आणि बये तुला गुरगुंडा बाईल ग. त्या भिकाऱ्याच्या कुळामध्ये लेकराला गुरगुंडा म्हणतात. ही बाबांमुळे आपल्याला भाषा कळाली, मालकांमुळे. नाथांचंच इतकी विवेकाचं शिखर गाठलेली संत. चारुकीर्ती नावाचा प्रधान हुशार होता, हुशार. राजाला सांगितलं, राजे महाराज आपला परिसर पुनीत झाला. वैकुंठवासी माधव महाराज म्हणायचे, राजाला प्रांतात जितकं पीक होतंय त्याच्या 11 पटीनं त्या वर्षी पीक झालतं. ही ज्ञानोबारायाच्या पायाची ताकद आणि नामदेवरायाच्या पायाची ताकद. म्हणून दिवाळी दसरा तेची आम्हा सण, सखे हरिजन भेटती. चांगल्या लोकायला कुठेही किंमत होती. अहो, नारद राक्षसाच्या गावात गेले तरी राक्षस पाय धुत होते. डायरेक्ट कंस पाया पडत होता नारदाच्या. सात्विक लोक होते ना ते. आणि चांगलं कोणाला मानित असतात माहितीये का? चांगलं वागतोय, चुका करत नाही म्हणून त्याचे पाय पवित्र असतात. भजन करतून गांजा वडतोय, कसा काय पवित्र? हरामखोर येतो, भडवा येतो, नालायक येतो, हा त्याच्या मुखा पडो माती. हो, भजन करतून माघारी निंदा करतोय. जेने मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी. आईसी आधमाची जाती त्याच्या थुत्रात पडो माती. बरोबर आहे ना? त्याची तोंडी पडो माती. आईसी आधमाची जाती. ज्या मुखाने वर्णन करायचं, वा विक्रांत पाटील, वा भाऊ काका, वा पांचाळ बाबा, वा अण्णा, वा मामा, वा सतू पाटील, वा पितळे गुरुजी, असं समोर आल्यावर आणि याच तोंडान माघारी ते धड लोक आहेत. तेची निंदे पाठी लावी. आईशी आधमाची जाती त्याचे तोंडी पडो माती. काय करतो? माळी 7-8 घातल्या आणि दुसऱ्याची धुणे धुत फिरला सोंबळ्या तू, तुझ्या तोंडात माती आहे. विठाला विठाला. हुशार माणूस. 11 पटीनं द्रव्य वाढलं, 11 पटीनं. पण शक्यतो मोठी माणसं एखाद्याचं ऐकून कोणाला मोठं म्हणत नाहीत. मोठी माणसं तपाशीत असतात. तुम्ही विचार करा, तुकोबारायची आरती रामेश्वर शास्त्रीनं लिहिली. बापू तपासल्याशिवाय लिहिली नाही.
आणि तुकोबारायचा अधिकार कळाल्यावर मनात थोडीशी तिळा इतकी का होत नाही जलोशी असणारा शास्त्री तुकोबारायची आरती शेवटच्या कडव्याला शाही संपली तर डोळे भरून आले रामेश्वर शास्त्रीचे. एवढ्या मोठ्या महात्म्याची आपण आरतीला आलोत आणि शाही संपते. लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे. टाक मांडीत टोचला, मांडीतल्या रक्ताचा थेंब बाहेर आला आणि त्या थेंबानं आरती लिहिली शेवटचं कडवं. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. त्या काळातले शास्त्री 400 वर्षापूर्वीचे. हा ते काय सामान्य शास्त्री असेल सुरेश भाऊ? हा चांगले 5 श्लोक पाठ करताना चांगले बर का, हे वराडी नाही. दुग्धम पिपासु मार्जारं नेत्रा सवेन दीप्तियो दुग्धम पिपासु मार्जारं. मांजर डोळे झाकून दूध पिती. हे वराडी संस्कृत. काष्टकोरितं भुंगा भुस्कटम पडत भुई असा श्रेष्ठ कवी तलंगड्या द्वारकाबाईचा जावाई. नाही बरं कोणाला म्हणाले अंगाव घेऊ नका दगड. याला कुठे संस्कृत म्हणत असतात का? हे उचलले दगड हाणले कोणाला बी. इति आभ्रायति भयो जायते न क्रियानाम वातावरण बदलंचम ठोकर ठोकर गारगुंडा पडंचम. हे बातमीकार सांगत होते. यासली कुठे संस्कृत असते का? ओरिजिनल संस्कृतचे 5 श्लोक पाठ करायला आणि त्याचा मतितार्थ लक्षात घ्यायला धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे, बाळांतपणामध्ये डिलेव्हरीमध्ये एका माऊलीला नॉर्मल डिलेव्हरी म्हणतात ना, अशी प्रसूती ज्या माऊलीची झाली तिला किती त्रास होतोय तितका त्रास ओरिजिनल संस्कृत पाठ करायला असतो. असे ग्रंथची ग्रंथ. बसा दादा. विडाला खुर्ची द्या एखादी त्यांना इकडची आणून. खुर्ची द्या. आणि एवढा प्रचंड विद्वान व्यक्ती आणि त्या व्यक्तीनं तुकोबारायची आरती कधी केली तपासल्यावर. तो यवन राजा आहे, चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे. पण त्याला माहित होतं त्या राजाला प्रधान हा सामान्य नाही. हो क्षत्रिय होता तो, हुशार होता चारुकीर्ती. कारण या चारुकीर्तीला त्याचे सगळे घोडे भेट होते. हो नाहीतर त्याच्याकडे असे काही घोडे होते ते 5-5 माणसाने धरलं तरी लगाम घालू देत नव्हते. आणि चारुकीर्तीने आवाज दिला. त्या घोड्याला नाव होते ना, पूर्वीच्या काळात नाव असायचे. छत्रपतीकडे 2 घोडे होते, घोडी आणि घोडी होती. कृष्णा विशाल काय घोडे होते. महाराणा प्रतापाकडे चेतक म्हणल्याबरोबर घोडे असे शांत उभे राहायचे. हो आपल्या होतं गाय चावतळली. हो म्हणजे आपल्या ताकदी बघा. आम्ही पाहाल गेलो तो गुडघा फाडा आहे नाही ते. आणि घोडे भेट होते. घोडे काय ताकद असेल या लोकांची, काय ताकद असेल. आणि म्हणून चारुकीर्तीवर विश्वास होता. पंढरी शिजारे आल्यानं संसारा सांगते फार विश्वास चारुकीर्तीवर. बोले प्रधान जी बड़े लोग आए आप कह रहे, भक्त लोग आए आप कह रहे. पूर्वीच्या काळात भारत हा देश सगळ्या लाकडाची मुळी आहे. त्या मुळीमध्ये हिवराचं झाड फांदी असेल, सागाची फांदी असेल, बाभळीची फांदी असेल, पळसाची फांदी असेल, चिंचेची फांदी असेल, लिंबाची फांदी असेल. म्हणजे सगळ्या झाडाचं सरपण म्हणजे मुळी. तसा भारत देश सगळ्या जातींचा मिळून झालेला देश आहे. या देशात कोणाच्या बापाची जहागिरी नाही. नाही नाही अद्याप नाही. या संप्रदायात सुद्धा किंमत आहे. कबीर मोमीन लतिपा मुसलमान सेना नावे जान विष्णुदास. मी त्या दिवशी पुरावा सांगितला होता, कीर्तनात बोललो होतो काल. मी शक्यतो नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो. अभंग गेल्या वर्षी तोच होता, मागचं नाही येऊ देत. ज्या दिवशी गिरगावकराच्या हौदाचं बुड सापडेल का त्या दिवशी पटका खुटीला अडकवायचा ना आपलं रानात फिरायचं. विठाला विठाला
वाटतंय पण तुम्ही बसू देईनत ना. आणि तुमच्यापेक्षा काय होतं माहितीये का, हिरवं रान दिसलं की पोट भरलं तरी पण शेंडे हाणाच वाटते. फुल मसड जगली, गाय जगली, शेळी जगली, पण वापस फिरत नाही, शेंडे पण हाणतीच. जसं नारळाच्या मागे लागल्यावर अभ्यास कमी होतो. विठाला हा चारुकीर्ती नावाचा प्रधान एवढा श्रेष्ठ प्रधान होता. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, मोठ्या लोकांकडं त्यांना मोठं करण्यासाठी माणसं मोठे असतात. बरं, या विश्वातला एकही मोठा संघच्या लोकांशिवाय झालाच नाही, हे लक्षात घ्या. आणि ज्या लोकांना संघच्या लोकांचा अभ्यास आहे किंवा संघच्या लोकांवर तळमळ आहे का, तीच माणसं चांगली असतात. हो, ज्याला सोबतच्या आवडत नसतात का, त्या भडव्याच्या मागं कधीच राहायचं नाही. विठाला कधी कधी माणसं कोणालाही मोठं म्हणते. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, ह्या वडाखाली कोणतंही झाड लावा, त्याला दूध घाला, तूप घाला, नसतेच घालीत त्याला, पण म्हणायलो त्याला कोणतंही खत घाला, हे वड दुसऱ्या झाडाला मोठं होत देत नाही. कारण झाडाखाली झाड कधीच वाढत नाही. तुम्ही बघा ना, आपले सगळे शेतकरी आहेत गुरुजी, आपण बसलेले सगळे, झाडाखाली ऊस वाढतो पण 5-6 टिपऱ्याच्या वरी टिपरे लागत नाही. बाजूचा 22 कांड्यावर जातो. झाडाखाली सोयाबीन कमराला शेंग लागतच नाही. झाडाखालचा कापूस रामकाठी इतका वाढतो, म्हणजे झाडाचा मुका घेतो शेंडा कापसाचा, पण बोंड लागतच नाही. जे झाड बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाही, त्या भंगिऱ्या झाडाला कधीच मोठं म्हणायचं नाही. विठाला रावणाकडे 127 विद्वान, त्याच्या बुद्धीने मोठा झाला का रावण. रावणाकडे बुद्धी होती पण चांगली माणसं आपलं करायची, म्हणून त्याला माहित होतं आपण मोठे होऊ शकत नाही. याच्यासाठी विद्वान माणसं सोबत लागतात, विद्वान माणसं सोबत लागतात. केवढाही कीर्तन करा असू द्या बरं, पकवादन भजने खाली बसल्यावर कर बरं म्हण कीर्तन, प्रवचन सांगल काय त्याची मायवेली कीर्तन करायला, हे सगळं बंद करून. आणि सगळी पकवादे भजने असल्यावर कीर्तन होतंय, पण पाठांतर असल्यावर विशेष वजन पडतंय. कीर्तनकाराचा सुद्धा मोठेपणा आहे त्याच्यात. वैकुंठवासी नामनिष्ठ महंत भीमशिम बाबा एका हे संप्रदायातले आधर्यू येत, पण स्वामींच्या कीर्तनात उभं राहिलं, स्वामी म्हणायचे माझा प्राण आहे, प्राण आहे, प्राण आहे, शब्द फेकल्याबरोबर. तसे अभ्यास करणारी लोक कीर्तनकाराचा प्राण असते, ते प्राण असते, प्राण असते. माणूस मोठा होत असतो चांगली माणसं सोबत असल्याच्या नंतर. याच्या पलीकडे सांगू का, गंगाधर अण्णा जाणकार गडी असला की मालकाची पेरणी हुकतच नाही. विक्रांत पाटील हुकत नाही, कारण तो गडी कमी पेरील पण तास वाकडं करणार नाही, नळा बेरू देणार नाही. शहाणा गडी कडेला मुरडण गेलं की बेरा पाहत असते, आणि येडगळ नुसते बैलच हाकी. तू चाड भरल्या मग कळ, तू खालून बेरलं का नाही गडे, तू या थोतरात रुमनं घालायला पाहिजे सुंबळ्या. कडीला गेल्यावर काय तू हाजा बेरा तपासीन का, बेरा तपासला पाहिजे, कडीला जाऊन बघितलं पाहिजे. असं उचलावं लागते ती फन, खालून बघावं लागतंय, तिला खाजावं लागतंय जरासं, हाय कमून चिखला अडकल्याला. त्याला शहाणा गडी काय हुकन गुरुजी पेरणी, म्हणून गडी सुद्धा शहाणा लागतोय, शहाणा लागतोय, सात्विक लागतो, सदाचारी लागतो. चारुकीर्ती नावाचा प्रधान हुशार आहे, हे चालू होतं ना. बहुत बढ़िया लोग आहे बोले, देखो सरकार, देखो देखो ये तेजो कांती भास्करनी छत्र धरे वाला आहे बोले. तेजो कांती भास्कर सूर्य ज्ञानोबरायच्या आणि नामदेवरायाला घाम येऊ नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. हे चारुकीर्तीनं दाखिलं. ठीक आहे बोले, चलो. राजा राजा होता, खऱ्या दिवशी गाईचं मुंडकं कापलं. मुंडकं एकीकडून गाय एकीकडून, बाल दाल दो बोले गाड्या में. गाड्यात ती गाय तिचं मुंडकं टाकलं. हे बढिया लोग आहे बोल, भक्त लोग आहे ना, हे भगवान पंढरीश पांडुरंग के भक्त हैं लोग हैं. चलो बोले, हे गाय चेतन करतो बोले, जिंदी करतो. मुर्दा गाय करा जिवंत.
तर ज्ञानोबारायांनी बघितलं आणि म्हणले, नामदेवा राजे तुम्हाला म्हणतेत. नामदेवा राजे तुम्हाला म्हणतेत. जी जी जी. गाय जिवंत करायची? हो म्हणले, परवाला करतो. करतो म्हणले परवाला. आज उद्या परवा तिसऱ्या दिवशी गाय जिवंत करतो. राजाने सांगितलं, देखो भला जाना नहीं प्राण छोड़ के. नहीं जाते बोले, हम नहीं जाते. नामदेवराने सांगितलं नाही जाते. हिंदी बोलत होते. नामदेवराला भी हिंदी येत होती. या कितीतरी अभंग आहे. दूध पिओ मोरे गोविंद लाल. काय त्यांना काय येत नव्हतं या लोकांना. राजा रथात बसले, काय असेल त्यांचं वाहन. चारुकीर्ती खाली आले आणि नामदेवरायाचे पाय धरले. महाराज तुमचं मी या पवित्र मुखाने चांगल्यांचं वर्णन केलंय, म्हणून राजानं परीक्षा पाहण्यासाठी गाय कापली. आमचा राजा वाईट नाही, चारुकीर्ती सांगतोय, गाय कापली. पण माझ्यासारख्या चारुकीर्तीचं मोठेपण राहावा याच्याकरता गाय जिवंत करा महाराज. लोटांगण घातलं नामदेवरायाच्या चरणावर. निघाला चारुकीर्ती. झोप नाही चारुकीर्तीला, झोप. राजा बेदखल केला असतं. हे मूर्खाची स्तुती करतो, नालायक माणसाला मोठं म्हणतो, साधी गोष्ट आहे का ती. आणि नामदेवरायाने सांगितलं, देवा गाय जिवंत करावं लागते. नाना प्रकारची वल्गना देवाची भगवंताची विनंती केली या पवित्र मुखाने. तो दिवस गेला, ती रात्र गेली. दुसरा दिवस गेला, रात्र गेली. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी राजा रथातला दिसला. आणि मग देवाला विचारलं, देवा अरे एक चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे, आणि या चारुकीर्ती प्रधानाने माझ्या पायावर त्याच्या डोळ्यातले अश्रू टाकलेत रे देवा, की आमची इज्जत सांभाळा. या मुखाने मी तुम्हाला मोठं म्हणलोय, काय पाप केलंय का मी? तुम्ही मोठे आहात, तुमच्या डोक्यावर सूर्य छत्र धरतोय, तुम्ही इतके मोठे आहात. चारुकीर्तीनं सांगितलं, महाराज या जंगलामध्ये 10-5 तलवारी अंगाला बांधलेला पण फिरत नाही, इतके हिंस्र पशु या जंगलात आहेत. आणि तुम्ही या जंगलात मुक्काम केलाय, तुमच्याकडे एकाही हिंस्र पशुचे ठसे या झाडाच्या बाजूला दिसत नाहीत. त्या अर्थी हिंस्र पशु सुद्धा तुमच्या लांब जातात. काय ताकद आहे तुमच्याकडे, काय शक्ती आहे. तुम्ही काल ज्या झाडाखाली मुक्काम केला त्या झाडाखाली हिंस्र पशुचा मुक्काम होता. म्हणजे जनावराला सुद्धा ज्ञानोबारायच्या आणि तुकोबारायच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या जागेवर बसा वाटतंय. वाघाला शिवाला सुद्धा. काय ताकद, शुद्ध चित्त असणारे. व्याघ्रहीन खाती सर्पतया चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया विषते अमृत आघात ते हित अकर्तव्य नित होय त्याची. मालकांचा अभंग आहे. देहुतल्या शुद्ध चित्ताची माणसं आहे. आणि चारुकीर्ती प्रधान दिसला आणि विटेरच्या मालकाचा धावा केला. गाय जिवंत झाली, गाय जिवंत झाली. त्यावेळेला त्या प्रांतातल्या
जाण्यासाठी सांगतात. मगाशी बोलून गेलो, एक जण म्हणला मी 20-25 वेळेस चारीधाम केले. कोणी म्हणे माझी एवढ्या वेळेस काशी झाली, एवढ्या वेळेला मी द्वारकेला गेलो, एवढ्या वेळेला रामेश्वरला गेलो, एवढ्या वेळेस जगन्नाथपुरीला गेलो. हे सगळं काही माणसं सांगत असतात. त्याला विचारलं तू पंढरपूर पाहिलं का? नाही. मग तो काहीच नाही झालं, काहीच नाही झालं असं मी नाही सांगत. कितीतरी पुरावे सांगतात पुराणाचे. इतकं पंढरपूर मोठं आहे, इतकं मोठं आहे. तीर्थ केली कोटी वारी, नाही देखिली पंढरी, नाही देखिली पंढरी, नाही देखिली पंढरी. वा, कसा गोड पुरावा आहे. तीर्थे केली कोट्यावरी, रे तू नाही देखिली पंढरी. पंढरी नाही पाहिजे की कामच संपलं. पुन्हा काही विषय नाही तिथं. कारण ज्या भगवान शिवजीच्या दर्शनाला आपण जातो का, कधीतरी ते शिवजी रोज पंढरपूरला येतं. त्रिशूळ डमरून घेऊन आला, त्रिशूळ डमरून घेऊन आला. रंभादिक नाचती उभा जोडोनी हात. रंभा टीव्हीतल्या नाही क्रांतपाठी. हे तर मेलेले पाहायला भेटते. 22 वर्षापूर्वी मेलेल्या ते गाणे काय मेमरी कार्डात कुठे बी असते त्यांना. कोचलं की दिसत टीव्हीवर सगळं. रंभा, उर्वंशी, मेनका, तिलोत्तमा, अप्सरा रोज सकाळी. देव स्त्रिया सुद्धा अगोदर एक पंचप्राण आरत्या घेऊन पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रिया येती. रखुमाईच्या पती भावानं, गुरुजी भावानं ओळखतात. नुसत्या त्यांच्या बायकाच येत नाहीत. ए सुरवराची दाटी उभी जोडोनी हात, सुरवराची दाटी उभी जोडोनी हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, चंद्रभागेपासून महाद्वारापर्यंत सुरवर म्हणजे देवता. सगळ्या देवता. करून करून किती तीर्थ करणार आहेत तुम्ही. समुद्र साथ येतं. समुद्रात स्नान कसं करावं याचं नीतिमूल्य आहे, चौकट आहे, मर्यादा आहे. नाही करता येत कधी बी स्नान. शास्त्र येत तीर्थे काळे देती. काही तीर्थ ठराविक पर्वणीला तुम्हाला प्रसन्न होतात. एरवी नाही. मग आपण काशीला जाऊ. ज्याच्या संग गेलो त्याचे तिकटाचे पैसे बुडिले. त्याची काशी केली आणि पुन्हा वर थुत्तर करून सांगतो. मसडा वळडाताना खाली पाहून कधीच वडत नसतात. शेतकरी का मसडवरी पाहूनच हे करीत असते. मसड मग वरी थोत्तर करून सांगतो आपली काशी झाली म्हणून. मी लग्नातलं खात नाही. तो काय खाल्लं सुमळ्या.
त्याबद्दल दुमत नाही. माझ्या वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यांनी केली त्यांचं अधिष्ठान काशीत आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी सप्तयों के बाबा. काल जर आपल्याला कोणी प्रसन्न केलं कालचा पाऊस पाडून तर भगवान शिवजींची कृपा आहे बघ. त्यांनी डोळा उघडल्यामुळं जयचे रानं आसुदी राहिलेत, वलवाळली. आता डबल पेरण्या करताय त्या ज्वारीच्या. येते ज्वारी आता चांगल्या रानावर. कोणाची कृपा आहे? शिवजींची कृपा आहे. पण ते शिवजी रोज पंढरपूरला आहेत. त्या शिवजींचं आराध्य दैवत कोणतं? पंढरपूरचा मालक आहे. ठीक आहे, आपण करून 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 आम्ही पुराणात सांगतो, कीर्तनात सांगतो 350 तीर्थ येत. बाळ्यानं किती पाहिले? किती पाहिले गिरगावच्या बाळ्यानं? मी सांगतोय 350. तसे सगळे 360 आहेत. आणि हे 360 तीर्थ बापू पाहता रावळाची पाठ तीर्थे तीर्थे घडती 360. मंदिरात जायला टाइम नाही ना तुला, गर्दी आहे ना, नुसतं पाठीमागून मंदिर पाहायचं. तीर्थे घडती 360. मग 360 तीर्थांना घडण्याची ताकद नुसतं मंदिराचं मागची भिंत पाहिल्यावर ही पंढरपुरातल्या भिंतीत ताकद आहे. म्हणून पंढरी सिजारे आल्यानो संसारा, याच्याकरता पंढरपूरला जायचं. बाकीच्या तीर्थाला नियम आहेत, नियम आहेत, नियम आहेत, नियम आहेत. मला सांगा, मातृगयेला जायचं असेल तर मातृगयेवर तर्पण त्याला करता येते ज्याची आई मृत्यू पावली त्याला. नाही करतायत तुम्हाला, नाही करतायत, नाही करतायत. पण त्याही सरस्वती नावाची गंगा आहे तिथं. त्या तीर्थाचं पुण्य सुद्धा ती पाठ पाहिल्यावर भेटते. म्हणून पंढरी सिजारे आल्यानो संसारा. पशुपती नावाचा एक अधिष्ठान आहे, मला वाटतं नेपाळमध्ये असेल ते. नेपाळमध्ये हे पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली सासरवाडी नेपाळ. हिंदू राष्ट्र आहे. मग या नेपाळ नावाच्या देशामध्ये पशुपतीनाथ, तिथे लोणी न्यावं लागते. लोणी लोणी का? भीमाची गदा लागली होती. त्या ठिकाणी भगवान एका पशुच्या रूपात आलते. म्हणून रूप न कळालं म्हणून हाकलून देण्यासाठी गदा मारली. एका ठिकाणी डोकं केदारनाथ, एका ठिकाणी पाठ पशुपतीनाथ. लोणी 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 नियम आहेत तिथल्या पूजेचे. त्या नियम टाळला की संपला विषय. काय नाही, काय नाही, काय नाही. तुम्हाला एक सांगू का, बाकीच्या तीर्थावरच्या क्रिया चुकल्या की पाप लागते. बाकीच्या तीर्थाचा मंत्र चुकला की मंत्र चळे थोडा धराची होय वेडा. तुम्हाला एक सांगू, कालिदासासारखा पुराणाच्या नंतर संस्कृत मध्ये बादशाह कोणी झाला नाही. कालिदासाच्या नंतर बरं का. कालिदास हे कुठले होते माहिती आहे का? पंजाबचे. पंजाबचे नाही, सुरदास होते पंजाबचे. सुरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, तेने सर्वेश्वर एक केला. बापू वाचिलं की फायदा होतोय असं वाचिलं पाहिजे. बहुश्रुत असावा, चांगल्याचा ऐकणारा असावा आणि जास्त वाचणारा असावा, काम होते. खिशातले मोठे पैसे असले की बाजार करायला भेऊ नाही हो. हा झाला व्यवहार. बुद्धिवाद माणसाकडे भरपूर असला की लोक मानित असते, मानतेत लोक. सुरदास हे अत्यंत, कालिदास हे अत्यंत नाविन्यपूर्ण व्यक्ती होते. अहो कालिदासातल्या नगरीतल्या बायका विद्वान होत्या. आमच्या 500 महाराजाला दळत्याल इतक्या बायका अधिकारी होत्या. कालिदासाच्या नगरीतली, गुरुजी तुमच्या समाजाची पोरगी पाणी भरायला गेली तर तिला एका तत्वसिद्धांतिक व्यक्तीने विचारलं, तू कोणाची आहेस? हर हर स्मरतम नित्य बहुजीव प्रतिपालकम तस्यहम कुलबालिका. माझ्या बापाच्या तोंडात सतत हर हर अरे. बहुजीव प्रतिपालकम, बहुजीवाचा पालक करणारा मेंढपाळ आणि त्याची पोरगी एका तत्वसिद्धांतिकाला म्हणत नाही मी धनगर समाजाची पोरगी नाही. बहुजीव प्रतिपालकम तस्याहम कुलबालिका. त्याचा कष्टाच वाला झाला घामानं.
शेळ्या मेंढ्या सांभाळणाऱ्या कुळातली पोरगी बापाचं नाव सांगत नाही, कुळ असं सांगते. काय विद्वान असेल कालिदास. त्याच्या गावातली सोनाराची पोरगी पाणी भरायला आली. ती म्हणली नाही मी सोनाराची आहे. शत्रु मित्र न जानाती चौर्य कर्म दिने दिने मधलं सोडून देतो. तस्यहम कुलबालिका. सोनाराच्या दुकानावर बहीण जरी गेली तर लाख इकावत लागतो. ते मन्यातला लाख काढून इकित नाही, त्याच्या सगट इकित आहे. शत्रू मित्र न जानाती. आमच्या व्यवसायामध्ये मित्र नाही, शत्रू नाही, गोत्र नाही, बहीण नाही, चुलता नाही, काका नाही. तस्यहम कुलबालिका. पटका घामानं वाला झाला आणि फेकून द्याला सुमळ्यानं. तिसऱ्या क्रमांकाची पोरगी आली गुरुजी. कोळ्याची पोरगी होती, पाणी भरणाराची पोरगी. तिला विचारलं तू कोणाची आहेस? काही कर्म चुकल्यावर किती पाप लागतं याच्यावर सांगायला. पंढरपूर किती श्रेष्ठ आहे. कोणाची पोरगी आहेस तू? अकाले वर्षतम मेघम चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकरा. अकाले वर्षतम मेघम तस्यहम कुलबालिका. चार तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही. वरी बसतोय पण शंकर नाही. आकाशात ढग नाही तरी पाऊस पडतोय. ते हाणणाऱ्याची मी पोरगी पखाल. वरचे दोंड दोन पाणी टाकायचे. मुंगा सोडल्याच्या नंतर मामा खालून पाणी पडते. खालचे दोन ब्रह्मदेव नाही. वरी बसतो हाल्या हाणायला पण शंकर नाही. आणि आभाळ नसताना पाऊस पडतय. तस्यहम कुलबालिका. ती म्हणली नाही मी कोळ्याची पोरगी आहे. याच्या शर्टाला घामाला इतकं उकडू लागलं. गुंड्या सगट शर्ट फाडलं. तवा गुंड्या नव्हत्या, बंध होते. चढबंध तोडले आणि बाराबंदी फेकून, बाराबंदी नव्हती, निमस्ती फेकून दिली. काय विद्वान असेल पोरी, काय विद्वान. अशा बऱ्याच पोरी होत्या पण बस झालं इतकंच. विठाला विठाला. मग ज्या गावातल्या प्रत्येक समाजाच्या मुली जर इतक्या विद्वान असत्याल तर त्या गावावर ज्याचा आधार आहे ते कालिदास किती विद्वान असतील. आम्ही किती विद्वान भाऊ का, किती विद्वान असतील ते. आणि त्या कालिदासाचं एका देवतेच्या क्रियेमध्ये कर्म चुकल्याबरोबर कालिदासाला कुष्ठ झालता. कुष्ठ झालता, कुष्ठ. कालिदासाला कोड फुटला होता, कोड. शाप होता पार्वतीचा. कर्म चुकलंय तुमचं. भगवान शिवजीने विचारलं कराम की साधना. पुन्हा कोड नाहीसा झाला. बाकीच्या तीर्थावर नियम आहेत. इथं खटनट यावे शुद्ध होणे जावे. यावे शुद्ध होणे जावे. दौंडी पिटवी भावे तो का मेरा. दौंडी पिटवी भावे तो का मेरा. दौंडी पिटवी भावे तो का मेरा. खत या नट या आणि शुद्ध होऊन फ्रेश होऊन इथून निघ जा. काय ताकद आहे. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावो रे. उतरी कासे लावो रे. उतरी कासे लावो रे. पापी जैसे उतरी कासे लावो रे. उतरी कासे लावो. जैसे तैसे तरी कासे लावून. कडीला घेतले, कडीला घेतले विटेवरच्या मालकाने. इतका कृपाळू, इतका कृपाळू, इतका कृपाळू. ही व्याप्ती, ही ताकद फक्त पंढरपुरात आहे. पुन्हा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. का तुकोबाराय म्हणतात पंढरपूरला जा. पंढरपुरातली चंद्रभागा पाहिल्यावर सगळे तीर्थ घडण्याची ताकद भेटते. अवघीच पापे
छान पुरावा, गडबड करायची नाही महाराज कधी. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. सगळे तीर्थ एका टायमाला घडते, फक्त चंद्रभागा एकदा बघायची. हे झालं तुमचं आमची साधना. तुमच्या माझ्या सारख्यांनी आंघोळी केल्यावर तीर्थात पाप जाते. पाप क्षालन वितार्थायाम तीर्थराजा द्वयम त्वयम. त्वय म्हणजे पाणी. पाप क्षालन वितार्थायम तीर्थराज द्वयम त्वयम. ते पाणी आपलं पाप संपून टाकतंय, पण पाप कुठं जातंय? त्याच्यात. मग मळालेले तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. मी म्हणत नाही, शंकर सांगे ऋषी जवळी, सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. मग 349 गंगा मळाल्यावर शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. त्या पंढरपूरला 349 तीर्थाला शुद्ध करण्याची ताकद पंढरपुरात आहे. म्हणून पंढरी सिजारे आल्यानो संसारा. एक पुरावा सांगतो. काकड्यामध्ये रोज एका व्यक्तीचं नाव घेतल्या जाते. त्याचं नाव आहे अरुण. कधी घेता तो? उठारून उदय प्रकाश झाला, घंटा गजरा करले नाला, हरिकव घरा गुरु धारा, काकडा रती समयाचा, अरुणय उदय झाला, घंटा गजरा करले नाला, हरिकव अरुणोदय प्रकाश झाला. अरुण हा फार भारदस्त माणूस आहे. फार भारदस्त. त्याचं कुळच भारदस्त होतं. पाटील मोठं होण्यासाठी वंशाची कृपा लागते बरं भाऊ काका. असं होत नाही. बोलत असेल तुम्ही मोठी माणसं माझ्या पुढे बसून ऐकता, ही माझी ताकद नाही. आमच्या वंशात एखादा पुण्यवान व्यक्ती होऊन गेला असेल, त्यांचा आशीर्वाद पडला असेल म्हणून बाळ्या महाराष्ट्रात फिरतोय. आपली काय ताकद? वंशाची कृपा आहे. मग पुढे बाकीच्या कृपा असतात, मग आत्मकृपा वगैरे कृपा, पण अगोदर पूर्वजांची कृपा लागते. एक पुरावा आहे. का म्हणे, बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, विठ्ठल कृपा की. तसा कृपा करतो का देव? मागचं पुण्य लागेल. मागचं तो या भावा सापडला, म्हणे होता मागचं ठेवा. मागचं गठुडं लागेल ना. मागचं गठुडं. ज्याच्याकडे गठुडं शिल्लक आहे का, त्याला खताला अडचण नाही. मागचं बँकेतलं गठुडं. पैसे जर असतील ना, आणायचे बँकेत, खतान बियाण. आणि लोकांकडून घ्यायचं म्हणल्यावर टाइम निघून जातो. नक्षत्र सांगितले ना, आळंदीतल्या मालकांनी सांगितलं, पेरणी वेळेत करायची. सुक्षेत्र आणि ओलटे, बीजही पेरीजे गोमटे, आलोट फळ भेटे परिवेळे की गा. जवळ पैसे नसल्यावर तुम्हाला एक सांगू का गुरुजी, आमले मामा तुमच्या लहानपणी लय लोकायचा पोळा, गुळ दुकानातून 4 वाजता गुळ घरी आणायचा आणि तिथून पुढे पुरण वाटायचं. इतकी परिस्थिती होती. रांगेला लागावं लागायचं किराणा दुकानदाराच्या. ते नगदीवालं गिऱ्हाईक काढीत होतं आणि मग उधारीनं गुळ उपरण्यात बांधून न्यायचा. ती बाय तो ती डाळ शिजित होती आणि मग 5च्या नंतर पुरण वाटायचं. कशाची ताकद? गठुडं शिल्लक नसलं की. ह्या झाला व्यवहार. पुण्याचं मागच्या वंशात गठुडं असलं की माणसं मोठी होत असतात. तसा मोठ्या वंशातला अरुण होता. सूर्याचा रथ आणणारा माणूस होता तो अरुण. आणि मोठ्याच्या संतीतल्या माणसाला किंमत असती. याला कोणामुळे किंमत आहे? त्याचा मालक मंत्री आहे ना.
त्याचा मालक अधिकारी आहे, म्हणून त्याच्या पियला किंमत असते, त्याच्या नोकराला किंमत असते. अहो उंदर दिसलं की मारतेत माणसं, उंदर दिसला की मारतेत, खटके लावू लावू मारतेत. आता प्याड निघलेत उंदर मारायचे, त्याच्यावर शेंगदाणे ठुले खाल जात पाय अडकते. उंदर दिसलं की मारतेत, पण गणपतीच्या जवळ गेले की पाय पडतेत. संगतीचा महिमा आहे ना, मोठ्याच्या जवळ गेलं की माणसाची किंमत वाढत असती किंमत. हो, तुम्हाला एक सांगतो, काळ कुठेही दिसू द्या माणसं जपते, पण वंगणाचा नळा गाडीलाच अडकिल्याला. हो, त्याला किंमत आहे. फक्त शहाणे तिकून बसत नव्हते, इकाड्या बाकाळाला बसत. नळा कोणी कोण बी नसते बरं अडकीत मामा. नळा अडकवायची दिशा असती बैलगाडीला कोणी कोण. ज्यांच्या पॅन्टीवाल्यानं काय माना हल नका, तुम्ही दुसरेच नळे पाडेत, हे नळे काय कळणार आहेत तुम्हाला. ते नळे कधी कधी ध्यानात ठेवत जा. किंमत असती, किंमत. नळ्यातली वंगारी असती का, तिला एक तार असती गज, आणि तिला खालून एक धुडका असते, बारीकसा असते 6 इंच, आणि रुंदी असती इतकीच, आणि त्याच्या मुदनीला गाठ मारलेली ते नळ्यात घालते ते. हो, ते धुडकं तोडून टाकल्यावर नळान वंगारी काय कामाची नाही. ते जपावं लागतंय, जपा. तिच्यामुळं सगळी गाडी आवाज देत नाही, कुई 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 आवाज देत नाही. पात ताकद खुशी असते. काही कधी कधी साधं समजायचं नाही बरं, असं कधी म्हणायचं नाही. म्हणून एक मन होती, धसकाटाल कसपट समजायचं नाही. घुसल्यावर कळत ते पायात, मग चांगल्या डॉक्टरच्या हातानं ऑपरेशन करावं लागतंय. म्हणून असं कधी कोणाला साधं समजायचं नाही. विठाला विठाला संगतीचा प्रताप असतो, तो ताकद आहे. हो, सांगतो ना. कर्मकांड करीत होतो ग्रामजोशी मी. मग सत्यनारायण केला एक जणाचा. मग सत्यनारायण करायचं म्हणल्यावर जेवण छान होतं. मग वरी विडा पान सुपारी लागती. त्या माणसानं पान आणला, कात आणला, विक्रांत पाटील चुना होता, सगळं होतं, सुपारीत नाही. मग सत्यनारायणाच्या पुढे आम्ही ते सुपाऱ्या 9 ग्रहाच्या होत्या, आणि एक सुपारी वरुणाची असती. पुढे एक अगोदर गणानंद्वाम गणपते गवामहं गवप्रिया, वरुणाची पूजा. पण जवरक ते तांदळावर आहे तोवरक गणपती. आणि म्हणले सुपारीचा काय काय नाद. मग लगेच उत्तर पूजा. सांगम नवग्रहेस्ततेवचा. आपली 8व्या दिवशी उत्तर पूजा झाली कथेची, आहे का नाही. कळस तसाच होता आपला ठोल्याला. विठाला गडबड असती काय काय लोकायला, म्हणून त्याने उचलत नव्हता. विठाला मी जरा 27 वर्षापूर्वी कर्मकांडात होतो, म्हणून मला दिसला आणि तो कळस मिळाले 9 ग्रह. मला म्हणून लागले, बाळ्या तुला हानूच पाय आम्ही. त्यानं रावणाला पालथ केलं तर बाळ्याला किती मोजला असतं, म्हणून उचलला होता तो. मग आता ती सुपारी तिथं येतो गणपतीनं आडकी त्यात आल्यावर. मग म्हणतेत का तिला गणानंत्वां गणपते गवामहं गवप्रिया शुद्धोदक स्नानम उष्णोदक स्नानम घृत स्नानम दधी स्नानम शर्करा स्नानम मधु स्नानम. मंगजा झाले गुरुजी तिला आंघोळ. आता ती आडकी त्यात चर चर चर. तिथं वरुणाच्या जवळ येतोपर्यंत गणपती, आणि इकडं आली की किती किंमत आहे. तिथं आल्या स्नान आहे स्नान. पुन्हा वेदाच्या मंत्राच्या घोषात मंत्र म्हणाल भूदेव, आणि तिला स्नान यजमान घालतोय. असू द्या केवढा बी, त्याला करावं लागेल ना पूजा तिथं. मग संगतीतली ताकद इतकी मोठी. तिथून गेलं की सुपारी, आणि तिथे तोपर्यंत गणपती. इतकं मोठं अधिष्ठान असतंय मोठ्यांच्या संगतीत. विठाला विठाला. अरुण हा मोठ्यांच्या संगतीतला माणूस आहे, मोठ्यांच्या संगतीत. अरुणाचा भाऊ मोठ्याच्या संगतीतला, विटेवरच्या मालकाच्या दरबारात आहे गरुड. आणि त्या अरुणाला एक पाप लागलं. जरा आईला चुकीचा शब्द बोलला होता. अरुण चुकीचा शब्द बोलला होता. सज्जनांनो, कीर्तनातलं काही घेतलं न घेतलं नका घेत जाऊ, पण संसारात जितक्या पोषक गोष्टी तितक्या घेतल्या पाहिजे. घरातले सर्वश्रेष्ठ कोण देव असतील तर मायबाप, त्याच्यापेक्षा मोठं कोण नाही. घरात सर्वश्रेष्ठ कोण असेल तर माझ्या माईनो
घरातले ज्येष्ठ लोक, सासू असेल आजच सासू असेल, सासरा असेल आजच सासरा असेल, चुलत सासरा असेल चुलत सासू असेल, हे घरातले ज्येष्ठ लोक आपल्यासाठी देव आहेत. देव आहेत, देव आहेत, देव आहेत, देव आहेत. मायबापाची तर शक्ती इतकी मोठी सांगितली. मला वाटतं त्या दिवशी कीर्तनात बोललो का नाही काय माहीत, काल्याच्या कीर्तनात, पण आपण कुठंतरी बोललो. मायबापाला जगिण्यासाठी द्रव्यच नाही, द्रव्यच नाही. आणि बाजूला स्वतःच्या हद्दीत अन्न मंदिर होतं, ते धर्माचं मंदिर होतं. आणि त्यानं विचार केला आता भाकरी नसले तर मायबाप मरतेत. मग त्यानं ते धर्माचं मंदिर विकलं आणि त्याच्या पैशावर मायबाप जगिले. तया लागी विमान पाठविले. धर्माचं मंदिर विकलं तरी हरकत आहे, पण मायबापाला मारू नकोस. हो, मायबापाला मारू नकोस. तया लागी विमान पाठविले. जगाच्या मालकानं पार्षद पाठिले आणि त्या विमानात बसिलं. तर देवदेव करणारे लोक म्हणले यान मंदिर विकलं होतं. त्यानं मंदिर पते खेळायसाठी नाही इकलं. त्यानं मंदिर वांगे लावण्यासाठी नाही इकलं. त्यानं मंदिर माय आणि बाप जगण्यासाठी इकलंय. त्याचं पुण्य ब्रह्मदेवाला मोजता आलं नाही. इतके मायबाप मोठे येतो, इतके मायबाप मोठे आहेत. आणि एक चुकीचा शब्द केलता की तुला दुसरीच्या इथं भांडे घासावं लागतील असा शाप. जावं लागलं माईला त्या शापामुळं. पोरग काय साधं होतं का ते? सूर्याचा रथ हाकणारं पोरग होत. वारकरी संप्रदायाने सकाळच्या काकड्यात सूर्याचं नाव नाही, आधी अरुणोदय प्रकाश झाला घेतलंय. सूर्योदय झाला कुठं म्हणते? इतकं मोठं पोरग. पण पाप संपवायची ताकद फक्त पंढरपुरात. लय तर्पण विधी केला, लय गंगेच्या आंघोळी केल्या, दक्षिणेकडे तोंड करून आपल्यासारखे हजारो लोक मंत्र म्हणण्यासाठी होते. व्यालाक्षापसव्यो यज्ञोपवितो आपसव्या सव्यापसव्य स्थितो होती लांजनो हो रक्तचंदनो यताधिष्ठितम लोकत्र हो नारायणो. नाना प्रकारचा नागबळी, त्रिपिंडी, आपतिष्ठी वाटेल ते तर्पण विधी केले, पण पाप नाही संपलं. नुसता रस्ताच धरला पंढरपुराचा. मानवी रूप घेतलं. ते रूप होतं बापू कुर्मदासाचं. रस्त्याला लागले आणि पंढरपुरातले मालक आले. पितांबराने तोंड पुसलं आणि मांडीवर घेतलं कुर्मदासाला. तोंडावून हात फिरिला. म्हणले देवा पंढरपूरला याचं. झालं तो संपलं इथंच. आणि लहुळला समाधी दिली. लहुळला समाधी दिली आणि आदेश ठोकला माझ्यापर्यंत नाही येणं झालं आणि लहुळला दर्शन घेतलं तरी महदर्शन झाल्याचं पुण्य प्राप्त होतंय. कुर्मदासांनी सांगितलं देव, कुर्मदास म्हणजे अरुण भाऊ काका, म्हणले देवा मला इथं समाधी दिली, माझ्या दर्शनाला लोक येणार, माझा उत्सव करायलेत, माझी यात्रा होती, पण मी तुमच्याकडे येत होतो, मी आईला बोलल्याचं पाप. अरे अरुणा, ज्या दिवशी पंढरपूरला जायचं म्हणलास त्या दिवशी पाप संपलंय. तर पंढरपूरला आल्यावर तर लांब, नुसतं पंढरपूरला जायचं म्हणलं की पाप संपलं अरुणाचं. इतकं पंढरपूरला जाऊ म्हणण्यात ताकद आहे. तर गेल्यावर किती पुण्य असेल. म्हणून पंढरीसी जा रे मला असं वाटतंय पुरावा असा सापडा बापू. एक जण म्हणला मला पंढरपूरला जायला टाइम नाही. पंढरपूरला गेल्यावर मला चंद्रभागेत आंघोळ केल्या विक्रांत पाटील सर्दी होती असं तो म्हणू लागला. तर महाराज म्हणले चंद्रभागेत जाऊ नको, आंघोळ तर करूच नको, म्हणले पाय पण धुवू नकोस, चंद्रभागेत बूट घालून पण जाऊ नकोस, तिथले खडे टोचतील तुला, बूट जर नरम असला तर जाऊच नको, तिथल्या वातावरणानं तुला सर्दी होईल, खोकला येईल, जाऊच नको. फक्त पंढरपुरात मोठ्या गाडीत बसून जाय आणि पंढरपुराची शिव लागली की गाडीतून खाली उतरू नकोस, दोन्ही पाय काढू नकोस, एकच पाय असा गाडीचं दार उघड आणि एकच पाय असा पंढरपुरातल्या मातीत टेक. झालं तो पंढरी पावलं परी ऐसा ठसा नामाचा, पंढरी पावलं परी ऐसा ठसा नामाचा, पंढरी पावलं परी ऐसा ठसा नामाचा, पंढरी पावलं परी ऐसा
ऐसा ठसा नामाचा पंढरी पावलं परी असा ऐसा ठसा नामाचा पंढरी पावलं परी असा ऐसा ठसा नामाचा. मला वाटतं वेळ संपला, पुन्हा आपल्याला 10 मिनिटं का 1:30 वाजले. हो, मला रेणापूरमध्ये आल्यावर जरा अक्कल राहत नाही टाइम पाहायची. हो, गुंगतिकानी कॅशिट इथं आलं. प्रेमाचं गाव आहे तुमचं. बर बर बर. हो, उलटी होईल इतकं नाही तूप खाल्लं पाहिजे. पण मला मागच्या कीर्तनातच म्हणले तुमचा मोबाईल हिसकून घ्यायचा भाऊ काका म्हणले. आज त्या दट्यान पाहिलाच नव्हता मोबाईल. काशीला 1 महिन्यात चालल्याचं पुण्य, वाराणसी चालता एक गोदावरीचा. एक दिवस पण तिथं डुबावं लागतं बरं. हो हो, डुबावं लागतं. पंढरी पाऊल परी असा ऐसा ठसा नामाचा. महिनाभर काशीला चालल्याचं पुण्य. नुसता पंढरपुराच्या शिवारात 1 पाऊल टेकला की तितकी ताकद होती. वापस म्हणले नुसता पाऊल टेकून पावलं तुला पंढरपूर. इतकी शक्ती मोठी हो, इतकी शक्ती मोठी. आणि म्हणून पंढरी सिजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. दिन या शब्दाचा अर्थ भिकारी नाही बरं. दिन या शब्दाचा अर्थ ज्याच्या अंतःकरणातले 6 बाजूला गेले अशा निष्पाप माणसाचा तो सोयरा आहे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. अत्यंत मला सांगा, इतकी माणसं डिवऱ्यासारखं पाहतेत एकमेकाकडं, इतकी डिवऱ्यासारखी पाहतेत. चोखोबार आहे शूद्राच्या कुळातले भाऊ काका, शूद्राच्या कुळातले. एखादी गोष्ट कळाल्यावर मी कीर्तनात बोलत असल पण चुकीचं काम करणाऱ्याला जवळ बसू देत नसल आणि त्याची जागा असेल तर मी त्याच्या जवळ जात नसल. मी लय छान बोलतो म्हणजे इतका निर्मळ आहे का? माझ्या सुद्धा अंतःकरणात लोणी तापिल्यावर कसं किती शहाण्याबाईनं लोणी धुऊ द्या, पण लोणी कढीलं की पातेल्याच्या बुडाला खरखर चिटकती. म्हणजे त्याच्यात खरखर आहे, आपल्यात जराशी तरी खरखर आहे. पण विटेवरचा मालक भक्तासाठी अन्नात तिळा इतकी पण खरखर करीत नाही. किती सोयरा सांगू. द्वादशीला जेवायला बसले, शेवटचा पुरावा. द्वादशीला जेवायला बसले, जेवायला बसल्याच्या नंतर सगळ्यांची जेवणं झालते. काही कसं असतं माहितीये का, काही लोकांना मुख्य व्यक्ती गेल्याशिवाय घरी जाता येत नाही. आता सगळीच माणसं रेणापूर मधली माझ्यावर प्रेम करतात. बिना प्रेमाच्या बसल्यात काय मावल्या. पण सगळ्यांची नाव पाठ नसते. नाव तुमच्या 4-5 जणांचीच पाठ आहेत. एखाद्या वेळेस याचा असा बडीवार होता असेल की तुमच्या महाराजाचं कीर्तन असं म्हणू शकते बरं तुम्हाला लोक, अन्न म्हणू शकते. पण आता बाकीचे सगळे, आता तुम्ही 5 जणच पुढे बसल्यावर कीर्तन रंगत किंवा मला करता येतं का? नाही ना, सगळीच माणसं. पण नाव भाऊ काका सगळ्याची पाठ नसते. ठीक आहे, सगळीच माणसं प्रेम करतात माझ्यावर. बरं ठीक आहे, एखाद्या वेळेस मी जायचं राहिलो तर तुम्ही वाट लावल्याशिवाय मला घरी जात नाहीत. काही ठराविक लोक असते. तसं देव गेल्याशिवाय बाकीच्या देवाला जाता येत होतं का? आणि ते जेवायचा राहिला होता. देव कोण माहिती आहे? पंढरपुरातला मालक. दिनाचा सोयरा सांगतोय, दिनाचा शेवटचा पुरावा. मग सगळीच जेवल्याच्या नंतर अगोदर सगळ्याला जीव घातलं. जेवायचे राहिले यजमान चोखोबार आहे, त्यांच्या मंडळी आणि मुलगा कर्ममेळा. आणि देव जेवायचे राहिले, रुक्मिणी आई साहेब टाकलं पात्र. तर चोखोबारायचं मानस असं होतं, देव जेवल्यावर आपण उरलेलं खावा असं. पण देवाचं मानस होतं यायला जवळ घेऊन जेवायला बसावा, यायला जवळ घेऊन जेवायला बसावा. बघ, देवाचं पात्र टाकलं, रुक्मिणी आई साहेबाचं पात्र टाकलं, चोखोबारायचं पात्र कुठं टाकलं एका कीर्तनात मी सांगितलंय. सोयराबाईचं पात्र कुठं टाकलंय सगळे तुम्हाला माहिती आहे. 4 पात्र टाकले. माणसं जेवायला किती होते? 5 जेवायला होते. पण माझं असं एक मत आहे, बाई लेकराला मांडीवर घेऊन जीवती, पण लेकरू केवढं पाहिजे माझ्या माईनं? लेकरू केवढं असल्यावर मांडीवर घेताना? पहिलीच्या पोराला मांडीवर घेऊन जेवता का? गुच्चा हाणतान मेल्या काय मुळा आला माय
काय महा जीव घेतो का काय, मला घाली तू का काय, मसनात बद घ्या. ती मनातून म्हणत नाही, पण अशा शिव्या देतीन माय. मरण तिकडं, तिला काय वाटत नाही अण्णा माराव, पण असं म्हणती. काय सांड्या, काय परदिश्या, ह्या जुन्या शिव्या सांगायला मी तुम्हाला. जुन्या शिव्या, जुन्या. काय उतू आला मा, काय तू मा काना जळला तू, काय गुत काय कर्ज हे मा महा, काय 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 असं लय म्हणतात त्या. सगळेच म्हणले लय मोठ्या शिव्या दिल्या, हे म्हणते माय मागच्या जन्मात बाई होता काय, याला इतकं कसं पाठ आहे, अशा म्हणतात. काय माय मागच्या जन्माचा काय दुश्मन होता माय, काय हाडं भाडं घ्यायला बाई, असं म्हणतात ना बाय, असं म्हणतात. लेकरू जर लहान असेल तर झोपी घातल्यावर जेवायला बसती, आणि लयच सुरेश बरडत असेल तर लेकरू मांडीवर घेऊन जेवती. पण लेकरू केवढं लागल, लहान लहान. चला, पात्र देवाला टाकलंय, पात्र वाढे. पात्र रुक्मिणी आई साहेबाला वाढे, अन्न वाढे. पात्र चोखोबारायला वाढलंय, अन्न वाढे. पात्र सोयराबाईला वाढे, अन्न वाढे. पण मुलाला पात्र नाही. चोखोबारायचं अंतःकरण तुटलं भाऊ काका, आपल्या मुलाला पात्र नाही. आणि सोयराबाईचं तर अंतःकरण तुटलं नाही, काळीजच रडलं, माझ्या पोराला वाढलं नाही. पण एक सांगा बरं, मग मांडीव काऊन नाही घेतलं? असू द्या मोठं, असू द्या मोठं, काऊन नाही मांडीवर घेतलं? का नाही चोखोबारायनं मांडीवर घेतलं? सोयरा तोच आहे, कर्म मेळा मांडीवरी. आवाज दिला कर्म मेळा, जी माय बाप, जी शब्द, जी जी. ज्वाहार माय बाप ज्वाहार, ज्वाहार माय बाप ज्वाहार. बाप हा शब्द लय प्रसिद्ध केला चोखोबारायने. बाप रुक्मादेवी वरदान आळंदीतले मालक म्हणते, पण चोखोबारायचा बाप म्हणण्याची पद्धत वेगळीच होती. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पाहावा. जयासाठी यज्ञ तप, तो हा मदनाचा बाप, तो हा मदनाचा बाप. हो, बाप शब्द फार प्रसिद्ध त्यावेळेला केला. कर्म मेळा, जी माय बाप, जी जी जी. हे माय इकडं, आणि मांडीवर घेतलं. हो, इतका सोयरा. माय बाप तरी करू शकताल का मोठ्या लेकराला? तो जगाचा बाप करतोय. नामदेवरायच्या लग्नामध्ये बादशाने विचारलं, हे कोण आहे? बोले दुलेके. दुला म्हणजे नवरदेव ना. हे कोण आहे बरं? दुलेके कोण आहे? आता दामू शेट्टीला वाटलं देव मनात माणसाच्या रूपात आलाय, देव मनात माणसाच्या रूपात आलाय. आणि पाहुणा मनात दामू शेट्टी म्हणले आपण शिंपी येत, याला देवा नाही रूप, देवा नाही रंग, त्याला दिशा नाहीत, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. मै गुलाम, मै गुलाम, मै गुलाम तेरा. हो, त्याला रंग नाही, रूप नाही, काय नाही, दिशा नाही, काय त्याला? तो देव, त्याला जातीचा काय संबंध देवाला? मग दामू शेट्टीने विचार केला, कोण म्हणून सांगावा? देव म्हणून सांगावं तर बादशाह म्हणतो काय देव म्हणून? हे तर माणसाच्या रूपात आले. मग दामू शेट्टीला दोनदा विचारले होते, नाही केल्यासारखं केलं पितळे गुरुजी. मग तिसऱ्यांदा मोठी माणसं समजून घेत असतात, समजून घेतात. आम्ही एकदा जेवायला गेलो त्या एका माणसाकडे, ना आमच्या संगी एक महाराज होते. आता पुढचा माणूस एवढा श्रीमंत, इतका श्रीमंत, त्याने एकदा विचारलं, तुम्हाला पोरं बाळ किती? ते काय बायरा माणूस नव्हता, पण गपचिक बसला. ते दुसऱ्यांदा विचारलं, तुम्हाला पोरं बाळ किती आहेत? तरी ते माणूस गपचिप, पण रावच न सांगच्याला आमच्या. ते म्हणला, तुम्हाला पोरं किती आहेत? म्हणले काहीच नाही. बाप्पा, काय गरज होती का इचकायची? गावरान तूप वाढ होतं नाही, हाय का नाही? मला असं वाटतंय पात्र सांडून भोईला खालं नाही येडेवानी. काही काही गोष्टी पुढच्या माणसाला चार चार बाऱ्या विचारल्यावर जर तो बोलत नसल तर असं समजायचं कुठेतरी गुडलपलंय. शांत बसावून मरतच नाहीत माणसं मुकाट्या, लय इचकायचं नात. काय काय काही काहीचे थुत्र गुरुजी मसन वाट्यात पण गपचिप नाही. हो, गपचिप नाही. फुकतान पण इकून लाकूड लाव, तिथं लकाड, हे टायर इकून लाव. घंट्या अर्ध्या घंट्यानं मागं पुढं जळण, इतकं काय ताण आहे? ते उशिरा जळलं तर तुझ्या बोकांडी थोडंच उड्या आणायले. पण इतके सरण शहाणे काही काही परदेशी
ही तिथं पण काढते तुला अरे तू काय ढोण्या लावायला तिथं सुंबळ्या, जरा हिशोबात बोल ना. ज्याच्यासाठी अख्खा परिवार रडायला त्याला टायर टाकून फुकायला तू उन्हाळा दिवस आहे ना. हा कशाला घासलेट टाकायला, काय काय कुठं काय नाना प्रकारचं तुंतुन वाजितील, काही विषय नाही. एखादं जर सावडायचं काम असेल अंत्यविधीचा, एखादा म्हणा आलो वर का मी पाथरी पोच, नाही 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 उचला. अरे झड आहे, तू कुठं रानात जाणार आहे, ट्रॅक्टर जाईन तू उसात, तू गपचिक मर ना, जरासा थांब ना, जरा लय इचकिनार काय काय माणसं, अतिताईपणा काय कायचा. असो बादशाह हुशार माणूस होता. त्याने विचार केला, युहायला दोनदा विचारलंय, म्हणजे प्रधानाचे युहाई होते, राजाईचे वडील म्हणजे बादशाहचे सरदार होते, आणि त्यांच्या युहायला दामू शेट्टीला विचारलं नामदेवरायाच्या वडिलाला सोबतचे कोण आहे, तर दोनदा बोलल्यावर हे बोलले नाहीत, आपण राजा माणसं आहेत अपमान करून घ्यायचा नाही. मग राजाने निघता निघताच विचारलं, खांद्यावर घोंगडी होती आणि घोंगडीच्या हिऱ्यानं राजाचा दरबार झाकला होता, म्हणजे इतका तेजस्वी प्रकाश पडला होता. बिदरचा बादशाह 4 वेळेला चकित झालता. एकदा दामू शेट्टीची हुंडी पोचली का, त्यावेळेला भगवान परमात्मा एका रिकामी जागेच्या रूपात होते. झाला रिकामी जागा पंढरीनाथ, तो शब्द जरा म्हणायला आता थोडेसे लोकांना, काही लोकांना राग येतो, आपण नाही म्हणायचा, गाथ्यात असला तरी आपण म्हणायचा नाही. झाला रिकामी जागा पंढरीनाथ, शहाबोट घाली तोंडात, खळखळा ओतिल्या मोहरा, नीट मोजोनी पावती करा. शहाबोट घाली तोंडात, झाला रिकामी जागा पंढरीनाथ. काय ताकद होती महाराज, देव त्या रूपात आलता. झाला महार पंढरीनाथ, या रूपात. पण ते रूप पाहिल्याच्या नंतर शहाबोट घाली तोंडात, काय रूप असेल ते. एक मला वाटतं एका गायकाने एक भावगीत गायलं, रूप दाखवी निज रूप दाखवावे, हरिदर्शनास यावे, निज रूप दाखवावे, हरिदर्शनास. भावगीते. पंढरपुराचं महत्व, आम्ही काल कुठे गेलतो, कनूर वाई तालुका सातारा जिल्ह्यात कीर्तनाला होतो रातच्या. तर एक प्रल्हाद शिंदेचं भावगीत ऐकलं. मला ते पोरं होते 2 गव्हांचे सोबत, बापू नव्हते म्हणून सोबत त्यांना नेलतो, त्याने गाणं भावगीत ऐकलं. नको 4 धाम तुझ माझा राम रे, तुझ घन श्याम रे, तुझ माझा राम रे, तुझ घन श्याम रे. गान सम्राट प्रल्हाद शिंदेनं सांगितलं, देवा काय माझी लायकी रे 4 धामाला, कशाला पाठी तू, सगळं तूच आहेस माझा. म्हणजे त्या काळातले गाणे म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा पुराण कळत होतं, पंढरपूर कळत होतं, पंढरपूर कळत होतं. काय काय नाविन्य त्या जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. अरे त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. इतकी ताकद. मग त्या घोंगडीला लावलेल्या हिऱ्यानं दरबार चमकला होता. आणि चलता चलता विचारलं, आप तुले की कोण आहे, आपण नवरदेवाचे कोण आहे. मी मामा आहे, मी मामा आहे. दामू शेट्टीच्या एका पाहुण्यानं, आपलं राजाईच्या एका पाहुण्यानं, म्हणजे बादशाची सरदार होती तिचे वडील, माझ्या नाव लक्षात नाही राजाईच्या वडिलाचं, आपण शोधू बापू. चांगल्या बाईच्या वडिलाचं नाव आहे ना. राजाई म्हणजे साधी होती का, नामदेवरायाचा संसार गोड केलाय त्या बाईनं. त्या बाईमुळं नामदेवरायाला जनाबाई सांभाळता आली. जनाबाई, मामा बायको उचकानाची असल्यावर महाराजच्या आपल्याला घरी नेता येत नाही.
पाहुण्याला तर नेता येत नाही बायको उच कानाची असल्यावर. हा मोठं मोठं अवघड असतं. काय त्याचं मुंडकं घालू का चुलीत म्हणे पळाट्या उडाल्यात. ते पाहुणा बाहेर तर जातो चपला तिथं ठुतून घरी जातो. हो बायको लागती चांगली, घरातल्या बाया चांगल्या असल्या की कोणाला घरी नेता येते. उचकाने असल्यावर का बापा गहू तर किडे खात नाही. बोक्याची बोक्के गहू असतात पण त्या गव्हाला किडे लागत नसते. तितकं सोपं नसतं. घरी 2 पाप तांब्याभर पाणी देण्यासाठी बायको सात्विक लागते. काय सात्विक असतील राजाई. 13 लोकांचे सांभाळ केला हो. 13 लोक 14 लोक होते राजाई सगट. पुण्यवान लोक होते, पुण्यवान लोक. किती नाविन्य होतं त्याच्यातलं. म्हणून हे 13ची 13 आपल्या पायापाशी विलीन केले. एकच घेतली नाही. मोठे सुनेचं नाव काय होतं? लाडाई. हो ह्या कल्याणला गेलत्या. नाही 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 हो कल्याणला गेल्या आणि तिथं बाळांपण झालतं आणि तिथं जन्म द्याला मुकुंदाला. नामदेवरायाचा नातू मोठा त्याचं नाव होतं मुकुंद आणि त्या कुळाचा पुढं वंशज. आता आहेत ना मोठी लोक नामदास महाराज वगैरे त्या वंशातली लोक आहेत. मुकुंदाचा वंश आहे. चांगल्या लोकांची वंशावळ वाची जा. काय भांगारायचं इचकिता. हा चांगलं बघत जा आपलं देव चांगलं करीन. बादशाने विचारलं